अशा प्रकारच्या जर आपण छोटे छोटे लायब्ररी प्रत्येक तुमच्या भागामध्ये जर उभा केल्या तर त्याचा तुमच्या भविष्याला लोकांना फायदा होईल. आणि तेच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांचे विचार किंवा त्यांना जे अपेक्षित होतं ते पुढे जाईल असं मला वैयक्तिक वाटतं. तसेच बऱ्याच लोकांना वाटतं, यातल्या मी नाही. तर नवीन पोरांना काय किंवा किमान आम्हाला डीजेच पाहिजे, डीजे असल्याशिवाय जयंती साजरी होत नाही, नाचलंच पाहिजे. आपण किमान बघा आता एकच सण म्हणलं तरी त्याला उत्सव जर साजरा करायचा आहे की त्याचा भावी पिढीला सुद्धा फायदा व्हायला पाहिजे, किंवा डॉक्टर बाबासाहेब कोण होते, काय होते, त्यांचं जीवनचरित्र सगळ्याला माहीत पाहिजे. आता विचारायला सुरुवात केली तर बऱ्याच लोकांना त्यांच्याविषयी सांगता येणार नाही. तर महत्त्वाचं ते की ते कळले पाहिजेत, ते वाचले पाहिजेत, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणता की आम्ही बाहेरचे डीजे लावले, तर ते कदाचित मग मागच्या वर्षी आम्ही गणपतीला केलं होतं त्याचं जिल्ह्याच्या बॉर्डरवर नाकाबंदी होईल आणि ते डीजे तिकडे राहतील निघून, तुम्ही विनाकारण तुमचे पैसे अडकून जातील त्यांच्याकडे. तर कृपा करून त्या विनंती आहे की आपण त्या डीजेच्या पैशाच्या ऐवजी माझं पण मी कॉन्ट्रीब्युशन देणार त्यासाठी पुस्तकासाठी, तर सर्वांनी मिळून त्याला पुढाकार घ्यावा असं मला वाटतं वैयक्तिक. आणि दुसरं, शिवाजी चौकामध्ये दरवर्षी मिरवणूक आपलं गणपतीसारखंच होतं की आम्हाला देखावा साजरा करायचा आहे, 10 वाजेपर्यंत तिथं कोणी येत नाही. तर प्रत्येकाला विनंती की त्यांनी जर आपण गणपतीला यावर्षी तसं सुरळीत केलं होतं की 9 वाजल्यापासूनच लोक यायला सुरुवात झाली होती, तर तिथं लवकर जर आले तर प्रत्येकाला संधी मिळेल. तर त्यांनी त्या प्रकारे आपण नियोजन करूच. 15, 16 काय 18 मंडळ आहेत, प्रत्येकाला ज्याला कुणाला तिथं देखावा साजरा करायचा त्याला समान संधी मिळेल. किंवा एकाचा आला मी अर्धा तास करतो मग नंतर वेळ होऊन जातो, तर कृपा करून तसं न करता आपण थोडं लवकर 8 वाजल्यापासून जर देखावे साजरे करायला सुरुवात केली तर सर्वांना संधी मिळेल. 10-10, 15-15 मिनिटाचा 10 मिनिटाचा जरी वेळ मिळाला तरी चांगलं सादरीकरण होईल. आणि आपण सर्वांनी आकर्षक, सुंदर, लोकाभिमुख, प्रबोधन करणारे देखावे साजरे करावेत. त्यातून काहीतरी चांगलं घडेल अशा प्रकारे सादरीकरण करावं असं मी पोलीस प्रशासनाकडे आपणाला आवाहन करतो. मला खात्री आहे की त्यांचं आपल्याकडून पालन होईल. यासोबतच महसूल प्रशासन म्हणून जसं PI साहेबांनी आवाहन केलं तसं आम्ही पण आमच्या ऑफिसमध्ये एक लायब्ररी चालू केलेली आहे. तर आपल्या ठिकाणी कुठल्या मंडळाला सहकार्य असेल तर आम्ही तिथली काही पुस्तकाचं आमच्याकडे नियोजन आहे, तर ते आम्ही आपणास कॉन्ट्रीब्यूट करू. वर्षी परत जाताना बऱ्याच ठिकाणी गोंधळ झाला होता, तर कृपा करून अगोदरच्या दिवशी सर्वांनी जो काय कार्यक्रम आहे तो शांततेत पार पाडावा. घरी जाताना हुल्लडबाजी करणं हे टाळलं पाहिजे. आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. त्यांनी एवढं भारताला संविधान दिलंय आणि आपणच ते कायदे पाळायचे नाहीत, कायदे मोडायचं ठरवलं तर मग हे फार चुकीचं होईल. आणि आपला जेवणाचा विषय फक्त डीजे पुरता मर्यादित असतो, तेवढं न करता आपलं यावर्षी असं आहे की आपण मीटिंग लवकर घेण्याचा उद्देश तोच आहे की कृपा करून कोणी बाहेरच्या डीजेला आम्ही सुपारी दिली आणि असं केलंय तर अचानक एखाद्या वेळेस काय माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या पण सूचना आहेत की आपल्या अंबाजोगाईमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये मागील जवळपास गणपती उत्सवापासून कुठेही डीजे लावलेले नाहीत. ज्या ठिकाणचे डीजे लावलेले आहेत त्या ठिकाणच्या डीजेवर नंतर कारवाई करण्यात आलेली आहे आणि मंडळावर पण गुन्हे दाखल केलेले आहेत. तर कृपा करून कसं आहे, आपल्यावर कुठला गुन्हा दाखल होऊ नये जयंती निमित्तानं त्या दृष्टीने आपण आपली खबरदारी घेणं आवश्यक आहे. आणि डीजे शिवाय सुद्धा खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत की ती वर्षभर लोकांच्या लक्षात राहतील. तर आम्ही सरांना सुद्धा बोललो, बऱ्याच लोकांना माझ्याकडे जेवढे आले होते त्यांना बोललो की सर आपण आता पुस्तकाचं गाव म्हणून अंबाजोगाईमध्ये सुरू होतं आहे, प्रकल्प बऱ्यापैकी चालू आहे. तर आपण ज्या ठिकाणी समाज घरं आहेत किंवा बौद्ध विहार आहेत अशा ठिकाणी आपण डीजेच्या पैशातून एखादं कपाट ठेवून त्याच्यामध्ये आत्ताच SDM साहेबांनी आपल्याला अतिशय म्हणजे ऊर्जा देणारं असं भाषण इथे केलेलं आहे. तत्पूर्वी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या मीटिंगसाठी आपण सर्व इथे जमलेले आहात. सगळ्यांचे प्रशासनातर्फे स्वागत आहे. SDM सरांनी ज्या काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत आणि जी तुमच्यामध्ये एक लुप्त झालेली ऊर्जा जागृत करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीवर इथला तरुण व्यक्ती विचार करेल आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करेल अशी मी अपेक्षा करते. 14 एप्रिलचा जो उत्सव आहे तो सगळ्यांसाठी खूप
गर्वाचा आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे. या दिवसाची जे आयोजन आहे, प्रत्येक भीमसैनिक या दिवसाची वाट पाहत असतो. आणि मग पोलिसांनी असे काही निर्बंध लादले की मग असं वाटते की आमच्या आनंदावर विरजण आलेलं आहे. तर आम्हीही समाजाचाच भाग आहोत आणि आम्हालाही असं कुठेच वाटत नाही की कोणत्याच उत्सवामध्ये, मग ते भीमजयंती असो, शिवजयंती असो की गणेशोत्सव असो, कोणत्याही उत्सवामध्ये आम्ही डीजे वाजवत द्यायचा नाही किंवा यांच्या आनंदावर आम्ही विरजण घालावं असं आमचा कुठेही उद्देश नसतो. परंतु आपल्या जिल्ह्याची जी एक आपण शांततापूर्वक जी एक प्रणाली सुरू केलेली आहे, त्यानुसार मान्य पोलीस अधीक्षक यांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्यानुसार आपल्याला कायद्याचं पालन करायचं आहे. ज्या भीमाच्या कायद्याने आपण चालतोय, आम्ही सगळेच जण, त्या कायद्याला आपल्याला एक उच्च स्थान द्यायचं आहे आणि त्याचं पालन सगळ्यांनी करायचं आहे. जयंतीच्या निमित्ताने ज्या सूचना झाल्या असतील त्यावेळी मी नव्हते, तरी ज्या कॉमन सूचना असतात, एक रूट पाहणी सगळ्यांनी करून घ्यावी असं मी आमच्या प्रशासनाला सांगेल. तहसीलदार साहेबांनी, ठाणेदार साहेब, MSCBचे लोक, आपण सगळे एकदा रूट पाहणी करा. नगर परिषदेने रूटवरील ज्या काही उपाययोजना करणे अपेक्षित आहे त्या त्यांनी कराव्या. MSCBने लाईटिंगची व्यवस्था, जे काही स्ट्रीट लाईट्स आहेत, अंधार ज्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी लाईटिंगची व्यवस्था प्रॉपर करून घ्यावी, याबाबत मी त्यांना सांगेल. आणि ज्या दिवशी ॲक्च्युअल प्रोसेशन राहील त्या दिवशी आमचा जो बंदोबस्त आहे तो आम्ही ठेवणारच आहे. प्रत्येक मिरवणुकीसाठी आमचा बंदोबस्त असणार आहे आणि तुमच्या आनंदात आम्ही सुद्धा तेवढेच सहभागी आहोत. अशा पद्धतीने साजरे करा की तुमच्या आनंदामध्ये सगळ्यांना, आम्हालाही तो उत्सव साजरा करता येईल, पोलिसांनाही अतिरिक्त ताण नको. म्हणजे तुम्हालाच आम्ही विनंती करतो आणि तुम्ही तेवढे समजदार आहेत आणि तुम्ही नक्कीच SDM सरांनी सांगितल्याप्रमाणे काहीतरी नवीन विचार घेऊन चांगल्या पद्धतीने हा उत्सव आमच्यासमोर यावेळी सादरीकरण करणार अशी मी अपेक्षा करते. आपल्याला जो विचार महामानवाने दिलेला आहे त्या विचाराचं आपण पालन करू आणि जो आपल्याला मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर कुठेही आम्ही, जसे SDM सरांनी म्हटलं की 1600 मंडळ करण्यासाठी तर सगळ्यांचं म्हणजे दुनियेचा विचार सुरू आहे, पण ते 1600 होऊ द्यायचे की नाही हा आपला निर्णय राहील. आणि म्हणून संघटित व्हा आणि कुठेही जेव्हा तुमच्यावर आज येईल तेव्हा संघर्ष करण्यासाठी तयारीत राहा. तर अशा या मंत्राला आपण जगायचं आहे. आपण तो विचार, जो महामानवाचा विचार आहे, मानवता, समता, बंधुता, अशा या विचारांनी, स्वतंत्रता, या तिन्ही विचारांनी आपण सगळ्यांनी आपल्याला या संविधानातून हे विचार मिळालेले आहेत आणि त्या विचारांनी आपण सगळे चालतोय. या विचारांना आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि सगळीकडे जय भीमचा जो नारा आहे तो बुलंद करायचा आहे. सगळ्यांना येणाऱ्या भीम जयंतीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.